नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमणाचा अर्थ लक्षात घ्या. अगोदर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेले ज्ञान, कौशल्य, वृत्ती यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करणे यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा एखादी विशिष्ट परिस्थिती असते, फॉर एक्झाम्पल आपल्याला टीचर मॅथ शिकवतात स्कूलमध्ये, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे गोष्टी शिकवतात, पण त्याचा आपल्याला व्यवहारात कसा उपयोग होतो याचा उपयोग करणे म्हणजेच अध्ययन संक्रमण होय. आता आपण बघणार आहोत अध्ययन संक्रमणाचे प्रकार. अध्ययन संक्रमणाचे प्रकार 3 आहेत मित्रांनो: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. या मुद्द्यावरती एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन येतो, त्यामुळे हे नीट समजून घ्या. म्हणजे प्रश्न जर फिरून जरी विचारला तरीही तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल की काय असेल ते. ओके, पहिला आहे धन संक्रमण. धन संक्रमण म्हणजे काय? एका विषयाचे केलेले अध्ययन हे दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात उपयुक्त व परिणामकारक ठरते, यास धन संक्रमण असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या विषयाचं ज्ञान घेतो, त्याचा उपयोग आपल्याला दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात होतो, त्याचा उपयोग करता येतो, त्याला म्हणायचं धन संक्रमण, पॉझिटिव्ह. उदाहरण, फॉर एक्झाम्पल, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. जेव्हा आपण सायकल शिकतो तेव्हा सगळेजण म्हणतात की सायकल जर आली तर तुम्हाला स्कूटर येईल. म्हणजे आपल्याला सायकल शिकण्याचं ज्ञान अगोदरच होतं, सायकल कशी चालवायची याचं ज्ञान अगोदरच होतं. त्याचा उपयोग आपण कुठं केला? बॅलन्स करण्याचा उपयोग स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यामध्ये केला. ओके, नेक्स्ट उदाहरण आहे, त्या अगोदर सांगते की हे जे सर्कल केले ते माझ्या छोट्या मुलीने केले. ती सध्या 3 वर्षाची आहे. जेव्हा मी अभ्यास करीत बसत होते तेव्हा ती पण असंच काहीतरी बुक घेऊन करत होती. त्यामुळे पण जसं समजून सांगता येईल तसं सांगते मी तुम्हाला. दुसरं उदाहरण आहे टंकलेखन. टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. टंकलेखनमध्ये कीज असतात, ते जेव्हा लवकर आपण चालवू शकतो, बोटाला ते वळण लागतं, तेच आपण पियानो किंवा हे तंतुमय वाद्य जे असतात ते शिकण्यात त्याचा उपयोग होतो. धन संक्रमण म्हणजे समजलं असेल तुम्हाला, जेव्हा एका विषयाचं आपल्याला ज्ञान मिळतं त्याचा उपयोग आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये करतो, त्याला म्हणायचं धन संक्रमण. ऋण संक्रमण म्हणजे काय? तर एका विषयाचे केलेले अध्ययन हे दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात उपयुक्त न ठरता अडथळा ठरते किंवा विपरीत परिणाम करते, तेव्हा त्यास ऋण संक्रमण असे म्हणतात. म्हणजे एखादा विषय शिकलेलं ज्ञान आहे, आपल्याला एखाद्या विषयात केलेला अभ्यास आहे किंवा एका विषयाचं ज्ञान आहे, ते आपल्याला दुसऱ्या विषयात उपयुक्त ठरत नाही किंवा जे दुसरा विषय आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे त्याच्यात उलट हे अडथळा ठरतं पहिलं शिकलेलं, किंवा त्याचा विपरीत परिणाम होतो, तेव्हा त्यास काय म्हणतो आपण? ऋण संक्रमण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. म्हणजे जर्मन भाषा जेव्हा शिकायला जातो तेव्हा त्याला जर्मन भाषा अडखळते, पण त्याला इंग्रजी हा हळूहळू बोलायला शिकतो. जर्मन शिकता इंग्रजी हळूहळू बोलायला शिकतो. म्हणजे जर्मन ही भाषा इंग्रजी भाषेमध्ये अडथळा ठरू लागली. ओके, इंग्रजीची वाक्य रचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करते. हे कसं करते? जेव्हा आपण लहानपणापासून आपण इंग्रजी भाषा शिकतो, इंग्रजी वाक्यरचना करताना आपल्याला त्याला अगोदर मराठीत कन्वर्ट करावं लागतं आणि मराठीतून परत आपण इंग्लिशमध्ये बोलतो ती गोष्ट. म्हणजे आता आपल्याला इंग्रजी जर बोलायचं असेल तर आपण काय करतो? आधी इंग्रजी बोलताना अगोदर ते मनातल्या मनात मराठीत कन्वर्ट करतो आणि जेव्हा बोलतो ना तेव्हा
परत ते आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून बोलतो. इंग्रजी शिकण्याचा हाच मोठा प्रॉब्लेम येतो. इंग्रजी जेव्हा शिकतो किंवा बोलायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्याला डायरेक्ट बोलायची असते, न की ती कन्वर्ट करून. कारण कन्वर्ट करून बोलल्यावरती आपण वाक्यरचनेमध्ये काहीतरी चुका करतो. ओके. आता तिसरा आहे ऋणसंक्रमण. तुम्हाला समजलं असेल, एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयात उपयोगी येत नाही, उलट ते अडथळा ठरतं, त्याला म्हणायचं ऋणसंक्रमण. थर्ड आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय की जेव्हा एखाद्या विषयाचे केलेले अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात मदतही करत नाही आणि अडथळाही ठरत नाही, तेव्हा त्या शून्य संक्रमण असे म्हणतात. म्हणजे एखाद्या विषयाचं घेतलेला अभ्यास आपण किंवा ज्ञान आपण हे दुसऱ्या विषयात आपल्याला मदतही करत नाही आणि अडथळाही ठरत नाही, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. एक्झाम्पल, गणित विषय पक्का असून देखील दैनंदिन जीवनात चांगले वागण्याचा व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही. म्हणजे एखाद्या विषयाचं बघायचं, मी तुम्हाला धनसंक्रमणमध्ये उदाहरण दिलं की जेव्हा आपण एका विषयाचं ज्ञान अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात उपयुक्त ठरतं. म्हणजे जेव्हा आपल्याला टीचर गणित शिकवतात तेव्हा त्याचा उपयोग आपण व्यवहारात कसं करतो हे जेव्हा आपल्याला येतं तेव्हा होतं आपलं धनसंक्रमण. आणि शून्य संक्रमण केव्हा येतं, त्या विद्यार्थ्याचा गणित हा विषय तर पक्का असतो, ॲडिशन सबट्रॅक्शन चुकत नाहीत, पण त्याला दैनंदिन व्यवहारात भाजी किती रुपयाची आणली, त्यातून किती रुपये घेतले, किती रुपये दिले, ह्या गोष्टी दैनंदिन व्यवहारात त्याला जमत नाहीत, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. एका विषयाचं ज्ञान तर पक्का आहे, पण त्याचा दुसऱ्या विषयाच्या अभ्यासामध्ये किंवा अध्ययनामध्ये अडथळाही ठरत नाही आणि मदतही करत नाही, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. आता दुसरं उदाहरण आहे सायकल शिकण्याचे कौशल्य व टंकलेखन शिकण्याचे कौशल्य यांचा एकमेकांवर काहीही परिणाम होत नाही. टंकलेखन वेगळं, सायकल शिकण्याचं कौशल्य वेगळं, याच्यात कोणताच कौशल्य कोणत्यामध्ये अडथळा ठरत नाही. ओके मित्रांनो, हे जसे याचं मिनिंग समजलेलं असेलच तुम्हाला, जसं महत्त्वाचं आहे तसं त्याची उदाहरणं आहे. कारण एक्झाममध्ये कधी कधी प्रश्न काय विचारला जातो की सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे कोणत्या उदाहरण आहे हे पण विचारतात. अशा उदाहरणावरही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही हे उदाहरणं तर तुम्हाला आता हे जर समजा धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण हे जर समजलं नसेल तर तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, उदाहरण डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, की तुम्हाला हे समजणार नाही की हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण आहे. हे जेव्हा थेरी समजेल तेव्हा याचं उदाहरण आपोआप तुम्हाला समजेल. हेच उदाहरण आले म्हणून नाही, दुसरे जरी उदाहरणं विचारले, फॉर एक्झाम्पल म्हणून दुसरं कोणतंही उदाहरण विचारलं तुम्हाला आयडिया येते. एका धनसंक्रमण कशाला म्हणतात की एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयात उपयोगी येतं म्हणून. ऋणसंक्रमण कशा म्हणतात, एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयात अडथळा ठरतं, त्याला ऋणसंक्रमण म्हणतात. शून्य संक्रमण कशाला म्हणतात, जेव्हा एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयात उपयोगी येत नाही आणि अडथळाही ठरत नाही, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. ओके. आता बघू की अध्ययन संक्रमण महत्वाच्या बाबी काय आहेत अध्ययन संक्रमणामध्ये. तर पहिला आहे एका क्रियेचा सराव केला व दुसरी क्रिया त्याप्रमाणे समान असेल तर ती सोपी जाते. समजा जर एका विषयाचा आपण सराव केला तर त्याला निगडीत दुसरी क्रिया असते, सराव असतो, ते आपल्याला सोपा जातो. जेव्हा आपण टीचर आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन शिकवतात तर एक्झाम्पल म्हणून ते आपल्याला दुसरे पण देतात की हे पण करून बघा म्हणून. कशामुळे देतात की कारण ही क्रिया आपल्याला करताना सोपी जावी म्हणून. दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. जेव्हा दोन गोष्टीमध्ये साम्य जास्त असते तेव्हा अध्ययन संक्रमण जास्त होतं. जसं की धनसंक्रमण. धनसंक्रमणामध्ये काय होतं, सायकल चालवणे आणि स्कूटी चालवणे याच्यात तोल बॅलन्स करणं गरजेचं असतं, आपलं बॅलन्स करणं गरजेचं असतं. त्यामुळे दोन्ही थोडंफार तरी साम्य आहे म्हणून इथे धनसंक्रमण होतं, म्हणजे संक्रमण अधिक होतं. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते.
ओके. अध्ययन संक्रमणामुळे ध्येय, निष्ठा आणि मूल्यांचे संक्रमण प्रभावी रीतीने होते. हे आहेत महत्त्वाच्या बाबी आणि अध्ययन संक्रमण. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहूयात अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती पण महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. एक भाग त्याच्यावरतीही घेईल. थँक्यू.